शिमगा सण म्हटलं की कोकणवासियांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो। लाल मातीची ओढ आणि ग्रामदेवतेच्या पालखीची आस यामुळे प्रत्येक कोकणवासीय गावी जातो। मात्र गावी जाण्याचे वेध लागले की डोळ्यासमोर उभी राहते ती रेल्वेची प्रचंड वेटिंग लिस्ट, एस टी बसमधील प्रचंड गर्दी आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांच्या न संपणाऱ्या रांगा। दरवर्षी प्रवासाचा वनवास पार करत मजल दरमजल करत कोकणवासी कसेबसे गावी पोहोचतात। पण यंदा मात्र या प्रवासातील अडथळ्यांना पूर्णविराम मिळणार आहे। याचं कारण म्हणजे राज्य सरकारने कोकणवासींना दिलेलं खास होळी गिफ्ट। येत्या 1 मार्चपासून मुंबई ते तळ कोकण असा जलप्रवास सुरू होत असून M2M फेरी सेवेमुळे हा प्रवास आनंददायी होणार आहे। मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर 442 किलोमीटर इतकं आहे, पण जलप्रवासामुळे हे अंतर अवघ्या 7 तासांवर येणार आहे। सरकारने सुरू केलेल्या जलप्रवासाचं वेळापत्रक मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 1 मार्च, 4 मार्च आणि 7 मार्च रोजी सकाळी 8 वाजता भाऊचा धक्का येथून फेरी सुटेल आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल। तर 2 मार्च, 5 मार्च आणि 8 मार्च रोजी विजयदुर्ग येथून दुपारी 12 वाजता फेरी सुटेल आणि सायंकाळी 7 वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल। जलप्रवासामुळे कोकणकरांचा प्रवास जलद, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे। मुंबई विजयदुर्ग जलप्रवासाचे दरही समोर आले आहेत। इकॉनॉमी क्लाससाठी सुरुवातीचे दर 3000 रुपये असणार आहे। प्रत्येक क्लासनुसार तिकिटाचे दर बदलणार आहेत। या रोरोमधून 4चाकी वाहनांसह इतर वाहनेही नेता येणार आहेत। दुचाकी वाहनासाठी 1000 रुपये तर सायकलसाठी 600 रुपये आणि 4चाकीसाठीचे सुरुवातीचे दर हे 6000 रुपये असणार आहेत। पण गाडीच्या प्रकारानुसार हे दर बदलणार आहेत। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। हर्षल जाधव, जय महाराष्ट्र न्यूज।